राज्य विद्याधर लोकातला सुदर्शन येतो. विद्याधर देवता आहे, ती देवता. साधूनं सांगितलं, गुरु शिष्याने विचारलं, गुरुजी सर्प फणा वरी करीत असतो, खाली कस काय आपटीला? मरगळलाय म्हणले. उपाय विचारतोय, उद्धार कशाने होईल? जा म्हणले, गोकुळामध्ये जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा बालवयामध्ये आहेत, त्यांना बघून घे, तुझं दुःख जाईल. पण त्याच्या लक्षात आलं आपण सर्पाच्या येऊन येते आणि गोकुळात प्रत्येकाकडे गायी होत्या आणि गायी असल्या की काठ्या असतात. प्रत्येकाकडे काठ्या होत्या. 14 गायीच्या खाली एकही व्यक्ती नव्हता. 14 पासून पुढे मोजायच्या एवढ्या गायी. आपण जर गोकुळात गेले तर आपल्याला काठ्यान मारते. सर्पाला कोणी कोण हाणते? पुढून इचाला मागून, आणि बचर बचर करणाऱ्या माणसाला तोंडावर. सर्पाला तोंडावर हाणते, तोंडावर. आपल्याला काही वाचू देणार नाही, त्याच्यामुळे गावात जाता कामा नाही. मग एके दिवशी उत्सव होता. सखे ग वृंदावनी जाऊया, सखे ग मुरलीधरा पाहूया. वृंदावनाच्या ठिकाणी उत्सव आहे आणि त्या उत्सवाकरता सर्व गोपी आबाल वृद्ध सगळे काही पोचलेले आहेत. आणि त्या उत्सवामध्ये चांदणी रात्र, पौर्णिमेची रात्र, या दिवशी हा सुदर्शन नावाचा विद्याधर सर्पाच्या रूपामध्ये तिथं पोचलेला आहे. आणि त्यांनी नंदराजाला पायाकडनं गिळलं, कमरेपर्यंत गिळलेलं आहे. चाहूल लक्षात आली. चांदण्याच्या प्रकाशात गवळ्यांनी पाहिलं, अरे बापरे, बाबाजींना गिळलंय. ओरडत होते, धावा 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 धावा. बऱ्यापैकी काठ्या मारल्या, पण तो शापित सर्प होता, तो मरत नाही. त्याला नंदराजाला गिळायचं नव्हतं, त्रास द्यायचा नव्हता. त्याला माहीत होतं सगळी लोक नंदराजाच्या पाया पडतात, ते आरती सगळ्या लोकात हा मुख्य व्यक्ती. आणि या व्यक्तीला त्रास दिल्याच्या नंतर आपल्याला ज्याला बघायचं तो धावत येईल. त्यावेळेला बलराम दादा धावत आले. दादांकडे बघितलं, बऱ्यापैकी लोकांकडे बघितलं. भगवंताला दादा बोलवत होते, पण देव येत नव्हते. दादानं सांगितलं, कन्हैया धाव रे, बाबाला सर्पांनी गिळलंय. भगवान म्हणायचे, दादा त्याची काय मायवेली आपल्या बाबाला दात मारायची. एका महाराजाला ढकलून दिले तर सर्प झालाय, आणि आपल्या बाबाला जर दंश केला तर नालीतली आळी होईल. त्याच्याकरता तो काही करू शकत नाही, ते फक्त मला बघण्यासाठी आलाय. आणि विश्वाचा मालक ज्या वेळेला या सर्पाच्या रूपात सुदर्शनानं पाहला, त्यावेळेला दिव्य देह असा निर्माण झाला. एका पुष्पक नावाच्या विमानामध्ये तो देह बसला आणि पुनश्य परमपदाला विद्याधर लोकामध्ये तो सुदर्शन जाऊन पोचला. त्याच्या अनुयायी लोकांनी सगळ्यांनी विचारलं, सुदर्शना तू सर्पाच्या योनीत होता, तुला अमाप दुःख होतं आणि या दुःखानं तू फार वेगळं झालेला होता, आणि आता तू पुन्हा पहिल्या रूपाला आला. पहिल्यासारखं सौंदर्य तुझं कायम आहे. हे दुःख गेलं, तुला सुखाची प्राप्ती झाली, पण औषध कोणतं घेतलं तर ते पहिलं सुखाची निवृत्ती. सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती. सुखाचे जे सुख निवृत्ती, सुखाचे जे सुख, सुखाचे जे सुख, दुःखाची निवृत्ती. सुखाचे जे सुख
नावाची एक माऊली होऊन गेली, फार सुंदर होती. तिच्याकडे बघत असताना बऱ्यापैकी नराधमांची दृष्टी कामानं व्याहळून गेली. जंगलात वास्तव्य केलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबारांची भेट झाली आणि आळंदीतल्या मालकांचं ऐकून पंढरपुरातल्या मालकाचा चेहरा एकदाच बघितला, एकदाच बघितला. सुनबाई माहेराहून आल्या, सासूचं दर्शन घेतलं आणि तिला एक पीस द्यायला चोळीला की सासू 2-3 दिवस जेवत नाही. इतकं तिचं मन भरत. सुनबाई माझ्या पाया पडल्या, सुनबाई माझ्या पाया पडल्या. सुनबाईनं बघा न कसा पीस आणला, चांदण्यावानीच चमकायला. आणि ते कोणी कुणा मोजा, झंपर होईन आणि टोपर देत नाही. पण सासूच्या पाया पडली की म्हातारी खुश खुश होती, खुश खुश खुश. एकटी सून पाया पडली तर एकटी इतकी म्हातारी खुश. कानोपात्रेनं साहेब विश्वाच्या मालकाला एकदाच बघितलं आणि त्याच्या पायावर देह समर्पित केला आणि उजव्या हाताला अंत्यविधी झाला. जगातला प्रत्येक व्यक्ती गेला की पंढरपुरातल्या मालकाचं दर्शन नाही, आधी तिचं दर्शन. काय सुख असेल, काय सुख असेल, काय सुख. निळोबाराय सारखी व्यक्ती पंढरीला पोचली. निळोबाराय म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचे शेवटचे लाडके लढीवाळ संत. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार काव्यतीर्थ म्हणायचे. निळोबारायच्या नंतर वारकरी संप्रदायातल्या व्यक्तीने कोणाचाही अभंग स्वीकारला नाही. लेहिले खूप असतील, ट्रक भरले असतील लिहिणाऱ्याचे, पण निळोबारायच्या नंतर पुन्हा कोणाच्या अभंगाला मान्यता नाही. ते फक्त निळोबाराय. आणि ते निळोबाराय पंढरीला आले, मालकाचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं. तरटीच्या झाडापाशी वळकटी टाकली, भजन केलं, झोप लागली. रात्री तरटीच्या झाडातून रामकृष्ण नामाचा ध्वनी येत होता. विचारलं, पुजारी झोपलेले, देवाची शेजा आरती झाली, कोण भजन करतंय? जागर संपलाय. तर झाडाचा बुंथा पाजरत होता, पाणी येत होतं झाडाच्या बुंथ्याला. विचारलं, कोण? स्त्री रूपात आवाज आला, महाराज मी आहे. कोण आपण? मी कान्होपात्र आहे. माय रडतेस? तुमच्यासारख्या विश्वाच्या मालकाला इतक्या अधिकारवाणीनं बोलणारी संत आज माझ्या तुमच्या डोक्याचा स्पर्श माझ्या बुंथ्याला झालाय, याच्याकरता मी पावन झाले. आणि मग निळोबारायने विचारलं, माय तुला इथे येण्याचं कारण? मी एका वेशीची कन्या होते, एका वारांगणीची कन्या होते, आवडंबरीचं नृत्य करणाऱ्या स्त्रीची मुलगी. विश्वात सन्मान अपमान काय असेल ते हे काही माहीतच नव्हतं, पण विश्व माझं दर्शन घेतंय, एवढं मोठं मला सुख प्राप्त झालं. औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडवं. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती सुखाचे सुख. दुःखाची निवृत्ती भरपूर गंधर्व आहेत म्हणून सगळ्यांना एक एक प्रमाण देतो मी, काही ताण घेऊ नका. सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायचं वेगात. कान्होपात्रेला एवढं मोठं सुख प्राप्त झालं परमेश्वराच्या मुखात. 7व्या अवतारात एका अस्वलीनं जगाच्या मालकाला पाहिलं. अस्वलीन कळती ना, इतके सांगा नख असते. आता जर ओरिजिनल अस्वलीन जंगलातून इथं आली तर हा ती रंगानं अस्वलीन, काही अस्वलनीच्या गुणाच्या, हो काही कायला गुन्हा अस्वलनीचे. हो माणसात माणसं ठुलेत नाही. काय 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 अस्वलनी बापा. दादा महाराज मी अस्वलनी म्हणायला लागलो. लय काय काय अस्वल. जंगलात आई सोबत गेली.
आणि विश्वाचा मालक पाहिला. पशु काय पाप पुण्य जाणीते काय माहिती, पण रूप सुंदर होतं. आणि त्याला पाहिलं आणि डोळे झाकून घेतले. पुन्हा काही पाहायचंच ठरिलं नाही. आई आली तिकून. आईने विचारलं, बाई डोळे कशाने बंद केले? झाले काही नाही म्हणजे मी मनन केले, काही दुखत नाहीत, जळजळ करीत नाहीत, काही आले नाही, काय नाही, लाली नाही, त्याला वेदना नाहीत, काय नाहीत, मी स्वतः बंद केले. उघडना नकोय. लोक वय झालं तरी ऑपरेशन करतात, ते करू दे ग. मी काय अंध नाही, काय नाही. मी असा एक सुंदर व्यक्ती पाहिलाय, त्याच्या व्यतिरिक्त मला जगातलं काही पाहायचं नाही. कशासाठी पाहिला? मला त्याच्यासोबत लग्न करायचं. वेळीच की काय तू? आसवलनी सोबत एखादा सुंदर पुरुष लग्न कसा करील? ती म्हणली, ते करायचं का न करायचं तो ठरेल, पण मी त्याच्यासोबत लग्न केले. वरिले सावळे परब्रह्म, मी मात्र त्याला पती मानले. मला मानायचं का न मानायचं तो ठरविल, पण माझा मात्र ठाम विश्वास आहे, मी त्याला पती मानले. घरातल्या सगळ्या लोकांनी समजून सांगितलं, पण ऐकायला काय तयार नाही. आता नाव घ्यावं तर नाव माहीत नाही, गाव पाहावं तर गाव माहीत नाही, कुळ माहीत नाही, काही नाही. एकच कळत होतं, मानवी शरीर अतिसुंदर आहे. त्या सुंदरपणाचं चिंतन करीत 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 एके दिवशी देह समर्पित झाला. घरातल्या लोकांनी पेटवलं, अस्थी पाण्यात समर्पित केल्या. कृतात्रेतायुग संपलं, द्वापार युगात जन्म झाला. ती आस्वलाच्याच कुळात जन्माला आली. तिचं नाव ठेवलं जामवंती. जामवंताच्या घरी राहत होती. त्यांची कन्या म्हणून जन्माला आली. आणि पंढरपुरातल्या मालकाच्या डोक्यावर इतकं कर्ज झालं, इतकं कर्ज झालं, आपण आता हे मुक्त कसं करायचं? दुःखाची निवृत्ती सांगते. 5 सुख किती प्राप्त होते विश्वाच्या मालकाला पाहिल्याच्या नंतर. आणि पंढरपुरातले मालक एका निमित्तानं तिथपर्यंत पोचले. आणि पोचल्याच्या नंतर काय ते स्वरूप असेल देवाचं. जामवंताशे धिपाड एखाद्या 5-25 सिंहासारखा रगदार माणूस बसलेला त्या काळातला. कोण? कृष्ण म्हणतात मला. कोण कृष्ण? आमच्या ठिकाणी राहतो. काय काम आहे आमच्याकडं? वजनदार माणसं होती ती, वजनदार माणसं होती. आणि खरंच कोणी कोणी कुठं जायचं ठरलं पाहिजे. संन्याशान लुगड्याच्या दुकानात कशाला जायचं? दुकानदार विचारील का नाही काय इथं काय? हो, ज्याला दिसतच नाही ते चष्म्याच्या दुकानात गेला. समज नाही त्या गोष्टीला. आसोलाच्या घरी माणसाला जायचं काय काम आहे बुवा? काय काम आहे आमच्याकडं? मला तुमच्या मुलीसोबत लग्न करायचं. अरे बापरे, फार दस्त. ते काय साधा पैलवान होता का महाराज? या पैलवानासोबत मारुतीराय कुस्ती खेळत नव्हते कारण वयानं ज्येष्ठ होते, त्याच्यामुळे मारुतीरायाने नाकारलं. आणि प्रभू रामचंद्राला कुस्ती खेळायची तर वाल्मिकानं लिहिलं नव्हतं म्हणून खेळता नाही आली. एवढा फार दस्त पैलवान. ते का तुमचा आमचा पैलवान आहे का? आमच्या 3 जिल्ह्यात एक पैलवान गाजला, आणि 3 जिल्ह्यात त्याला एकही पैलवान नाही भेटला त्याला पाडणारा. पण 4थ्या जिल्ह्यात एक नेमकंच जन्माला आलं, म्हणजे उदयाला आलं. आणि ख्याती पोचली त्याच्यापर्यंत आली की त्या जिल्ह्यामध्ये एक पैलवान आहे आणि ते फार भारदस्त. ते आला माझ्याकडं. म्हणलं काय? आपल्याला जायचं बाळू महाराज तिथं. बेनलगडे इस्तू घेऊन कोणाच्या घरी नाही गेलं पाहिजे. कोणी कुस्त्या ठेवा, काय ठेवा, पत्रिका यावा, मग जावा, मग तू त्याला सलामी दे. नाही नाही, जेवणच जाईन म्हणेन, त्याला पाडायचंच घरी जाऊन. नको म्हणलं, कशाला जातो उगच? नाही नाही, तुम्ही त्या गावात कीर्तनाला गेला असताना. म्हणलं 4 बाऱ्या गेलो रे, शेतकरी गाव आहे, ते काळ्या मातीची नाळ असलेलं गाव आहे, तू येडेवानी करू नकोस. नाही नाही म्हणे, 2.5 क्विंटल बदाम खाल्लेत म्हणला म्या. हे काय साधा व्यक्ती आहे का? मला सूचना करा, हात करा. हो हो, एवढं संपल्यावर मी बी टाइम संपवतो. वरण शिजल्यावर मलाही जाळ घालायचा नात नाही. एका बाईनं वरण शिजल्यावर गॅस सुरू ठेवला. म्हणलं बाई बंद कर ना. ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. म्हणलं पगार जळू दे बाई, पण वरण जळालं ना. तुझ्या नवऱ्याला लय पगार असली म्हणजे वरण शिजत असतं. गेलं जळून, पाणी जळालं, डाळ जळाली, काय कोळशे खाती काय? तसं मलाही नात नाही शिजल्यावर जाळ घालायचा. काय झालं? ते पैलवान म्हणला जायचं. म्हणलं नको रे, कशाला ताण घेतो, जाऊ देन म्हणलं. नाही नाही म्हणला, जायचं. तुम्ही संग चाला. म्हणलं येडा आहेस का? अशा कुटाण्यात आम्हाला कशाला नेतो? मग संघ 2-4 होते शिपरूट आपले. शेपटी हालिनार काही संघ असतेत ना. शेपटे हालिनार काय नसते, ते गोंडा गिंडा चट तुटून गेलेला असतो, पण उरे दुंडकं हाली ते. काही काहीच्या ना लोकांचं त्याच्या मागं लयत माणसं. अरे दुंडके येत, दुंडके संघ घेऊन फिरणारे कुठे वरी जात असते. तो हे दुंडक्याच्या नादी नाही लागलं पाहिजे. आणि 2-4 आपले शिपरूट मायबाप कदारलेले द्यायला, माय दुसऱ्याचा ऊस खुरपायला, आणि याला 1.25 लाखाचा मोबाईल. लाज वाटायला पाहिजे.
दुसऱ्याचा ऊस खुरपायली माईन, तू 1.25 लाखाचा मोबाईल घे, तू पानचटा, तुला कोण्या नरकात टाकाव देवाला कळणार नाही. अशी 2-4 जण त्याच्यासोबत. आणि पहिला होतं जरा ताकदवान, पण मला असं वाटत होतं त्यांनी तिथं जाऊ नये. तिथे गेल्याबरोबर त्या गावात त्याने गाडी गिडी सोडली, विचारलं आमका पहिलं. त्या घरी राहतं, त्याला पत्राचं घर होतं. त्याची आजी स्वयंपाक करू लागली. ते गेलं तर शेतात गव्हाला पाणी भरायला, आणि आजी स्वयंपाक करू लागली. ती जुन्या काळातली म्हातारी होती, 92 वर्षाची, याच्या गालाच्या झुरळ्या लोंबलेल्या. ती म्हातारी तंबाखू खात नव्हती, न सोडीत नव्हती, दुसऱ्याचे चोरून फुलं महादेवाला वाहत नव्हती, चांगली म्हातारी होती. दुसऱ्याच्या सुनाला लावून देत नव्हती, अशी म्हातारी होती ती. चांगली होती बिचारी, पद्धतशीर म्हातारी होती ती, आणि स्वयंपाक करीत होती ती म्हातारी. काही काही म्हाताऱ्याला त्यांच्यावर संस्कार मांजरीची झालेली. सुनानं काम कर म्हणलं तर करायची नाही, शेजारीन चपात्या करताना तिला उंडे करून देईन, अशा काही काही. वा वा वा, ती चपात्या करतीन, ही उंडे करून देती. आणि घरच्या सुनान म्हणली कमरातून जाळ निघलाय, नाही जाग्यावर जळायची का? काही काही म्हातारे असतात ना, असतात. कशा हसत्यात बघा ना, 5-6 दिसायला टक 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 उगे. जाऊ द्या आता, या तीर्थावेत त्याच्याकरता तुमचे नाव घेत नाही. चला, योगा असा आला, ती गेलं तिथं. आजी पैलवान, मा नातू आहे. म्हातारी म्हणली मा नातू आहे पैलवान. कुठे? उसाल गव्हाल पाणी भरायला गेलाय. कधी येईन? लाईन गेल्या येतो. बर, गाडीतच बसली. म्हातारी जुन्या काळातली होती साहेब. तिने सांगितलं, ए इकडे या रे. बशीला पोतळे टाकले, ताट दिले, गरम गरम तयावरल्या चुलीवरल्या भाकरी आणि कोरडी भुरकी वाढली. आता पहिलवान 2.5 पोते काजू खाणार आहे, कोरडी भुरकी खातो का? आहे का नाही? हे मकातला चांगला हाल्या होता, आणि हे कुसळी खातू होय. ते म्हणलं आजी मी पहिलवान आहे, 2.5 क्विंटल काजू खाऊ घातलेत माझ्या बापानं, 3 जिल्ह्यात पठ्ठ्याला कोणी हात देत नाही, आणि मला कोरडी भुरकी. म्हातारी म्हणली थांब, तेल वाढीते. भाजलेल्या कळडी त्याच्या ताटावर टाकल्या, घे तेल. म्हणलं आजी या कळडी येतात, या घाण्यात न्यावं लागतात, नाही याची आरड घ्यावं लागती. म्हातारी म्हणली बाब्या आमच्या इथं घाण्यावर कोणी जात नाही, आरड घेत नाही, तितकं कोणी बेजार होत नाही, आम्हाला तेल खावं वाटलं ना याच्यातलंच खातो. अगोच म्हातारी म्हणलं याच्यातलं तेल. त्या म्हातारीनं कळडी घेतल्यानं शक्कर कर 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 पिळल्याबरोबर त्याच्यातून तेल पडलं. ते जेवलेन बुट तिथंच विसरलेन, गाडीत बसले. तर म्हातारी म्हणली बुट न्या ना. नग म्हणला तू 92 वर्ष आहे, तर कळडी पिळल्यावर तेल काढ, तू या नातवानं मला दाबल्यावर मोह काय काय काढीन येतो म्हणला मी. खालचे पैलवान असे म्हणल्या, ते पैलवान कसा असेल? आणि जगाच्या मालकाला ते पैलवान बोल, तुमची मुलगी करायची, बाजार आहे का म्हणे इथं? लग्न करावं लागन. देईन म्हणले. माझ्या बरोबरीचा कोण असेल? कुस्ती खेळी 27 दिवस 27 रात्रा, घाम नाही. विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकाने सासरा म्हणून दर्शन घेतलं. तदेव लग्न सुदिनं तदेव ताराबलम चंद्रबलम विद्याबलम दैवबलम लाभस्ते श्याम जयस्ते श्याम कुतस्ते श्याम पराजय. लागलं लग्न. आजची लग्न तिथी बी येईन, पुन्हा मुहूर्त बी. लग्न लागलं आणि नवरी घेऊन घरी गेले. घरी घेऊन गेल्याच्या नंतर वसुदेवाचं दर्शन घेतलं, बाकी काही दादांचं दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन देवान घेतलं. नवरीन घेतल्याबरोबरच सासूबाई मागं सरकल्या. काय कृष्णा, काय पोरगी आणलीस बाया, तुला म्हणले होते लय मोठ्या हुंड्यावाली कर. ते म्हणलं आई तिच्या बापानं हुंडा लय मोठा द्याला, पण पोरगी नाही चांगली. म्हणलं हे सांभाळायसाठीच हुंडा द्यालाय. मग एवढं मोठं गठुडं कशासाठी देतात? गरदा सांभाळायसाठीच देतात ना ते. हो, आसोलीन केलीस ना. ते म्हणलं आई हुंडा लय द्याला. 22.5 क्विंटल सोनं देणारा मनी द्यालता तिच्या बापानं. दृष्टांत संपला राजू. विश्वाच्या पाठीवर 16,107 पत्न्या असताना साहेब आसोलनीशी लग्न केलं. पुण्य काय असेल? फक्त विश्वाच्या मालकाला इतकं पाहिलं की त्याला पाहिल्याच्या नंतर डोळे झाकून घेतले, जगातलं काहीच पाहिलं नाही, आणि याचं कर्ज त्याच्या डोक्यावर झालं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी, त्यांचे मालक सांगतात. आणि त्या पुण्याईनं इतकं सुख प्राप्त झालं की तुम्हाला आणि मला इथं किती दिवस बसवायचं? देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. हे सर्व गोष्टी ज्याच्या विश्वाची सत्ता ज्याच्या ताब्यात येतो, जगाचा बाप तिचा पती भेटला. सामान्य सुख असेल का? पाहता श्रीमुख गोविंदाचे विठोबार. ब्रह्मांडाचा मालक मथुरेत जन्माला आले.
नंदाच्या घराला मजनी गोकुळाला तिथे मायेचा जन्म झालाय, मला तिथे ठेवा, मायेला घेऊन या. उचलीला कमळापती पायीची बंधने गळती. वसुदेवानं डोक्यावर घेतलं, सुपात घेतलं. मंद मंद पडे पाऊस, पाऊस अमृताचा पडत होता. शेषानं वरती छाया धरली, बाहेर आली यमुना तुडुंब भरली. त्या यमुनेच्या पात्रात वसुदेव उतरलेले आहेत. पाणी वाढत होतं, पुरं चढला आचाट, त्याशी लावीला अंगुष्ट. पायाचा अंगठा लावल्याबरोबर दुभंगली यमुना माई, 2 तुकडे झाले आणि पहिलं तीराला वसुदेव पोचले. 4 दरवाजे होते, गाय दरवाजा, बिदी दरवाजा, पान दरवाजा, महादरवाजा. 3 दरवाजे बंद आहेत. पण रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकली. गाई 9 लाख होत्या. जमीन किती असेल साहेब, कल्पना करा. ज्याच्याकडे 9 लाख गाई आहेत तो रात्री 1 वाजता गाईला वैरण टाकतो. रिकामा नाही जगाचा मालक कोणाची तर झाला. महाराज, आई आणि बाबा जिवंत असताना नंदराजाच्या घडी भगवान परमात्मा 11 वर्ष 53 दिवस राहिले. याची एकमेव ताकद होती, नंदराजाकडे गाईच्या सेवेचं पुण्य होतं. 9 लाख गाईच्या सेवेचं पुण्य होतं. या पुण्याचा उदय आला आणि ब्रह्मांडाचा बाप, आई वडिलाला सोडून ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा मालक, तो यशोदेच्या इथं थांबलेला आहे. ठेवलं तिथं, माया उचलली, निघून गेले. पहाटे पाहतात तर मुलगी नसून मुलगा आहे. फिरविले दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, पाहतात तर मुलगा आहे. सर्व गोपी जमल्या, दाटी झालेली आहे. काय दान धर्म नाना प्रकारचा नंदराजाने केलेला आहे. एवढा आनंद, एवढा आनंद, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. एवढा आनंद की 10 दिशा दुमदुमून गेलेल्या आहेत. बघता बघता भगवान रांगू लागलेले आहेत. रांगता रांगता चलत होते. चलता चलता बऱ्यापैकी खोड्या केल्या. खोड्या करत असताना यशोदेनं सांगितलं, कृष्णा, आता तू घरी राहायच्या लायकीचा नाहीस, आता तुला शाळेत घालायचं आहे. आता जाई राना सवे घेऊन गोधना. भगवान परमात्मा गाई वासरं घेऊन यमुनेच्या तीरावर गोडशाचे वासरं आणि गाई सांभाळायचे. दुपारी सर्व गाई वासरं बसल्याच्या नंतर कळंबाच्या झाडाखाली सर्व गोपाळ एकत्रित बसायचे आणि सर्व गोपाळांना एकत्रित घेऊन जगाचा मालक जेवायचा. गवळीयाची ताकपिरे कोण पोर चांगली. विश्वाचा मालक वरून बघत नाही, आतून बघतो. देवाकडे जात असताना अंतकरण शुद्ध असलं पाहिजे. वरून शुद्ध असून काही फायदा नाही. तुम्ही विश्वात वावरत असताना आपलं ज्याचं अंतकरण शुद्ध हे जगाचा मालक त्याला मानत असतो. वरून शुद्ध बगळे पण असतात, वरून शुद्ध बगळे असतात. शहाण्या शेतकऱ्यानं गव्हाच्या वळीला पाणी लावल्यावर पाणी कुठपर्यंत गेलंय हे जाऊन पाहायचंच नाही. बगळे जिथपर्यंत तिथरोग पाणी गेले असं समजायचं. पाणी जसं जसं पुढं जाईल, बगळीमध्ये पाणी पाणी बारीक बारीक भेगा असतात, त्याच्यात पाणी गेलं की मधले किडे बाहेर येतात. बगळे उचलायला तयारच असतात. मग इचू असू, गोमी असू, काही असू, बगळे दिसायला इतके पांढरे शुभ्र पण आतून काही खातात. तसं वरून आपण किती शुभ्र आहेत त्याच्यापेक्षा नाही, आतून किती शुद्ध आहोत. मग गवळ्याची पोरं ही अत्यंत साधी होती. साधी, शेमूड, खरकटे, नाकाशी, दिसायला साधी, पण आत इतके शुद्ध होते, आत इतके शुद्ध होते. महाराज, लेकरानं चिवळलेला दुधाचा काला जर 10 मिनिटं त्याच्यात हात घालून खाली टेकत असेल, खालचा त्याच्यात टेकत असेल, तर जन्म दिलेली आई सुद्धा त्या दुधाचा काला खात नाही. पण घरापासून तोंडात नेलेलं ताक कळंबाच्या झाडाखाली गेल्याच्या नंतर जगाच्या मालकानं ते गोपाळाच्या तोंडात ताक प्यावा. त्या अर्थी ते गोपाळ शुद्ध किती असतील कल्पना करा. आतून शुद्ध असले पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या, गोकुळामध्ये वरून सजलेली बाई आली, तिचं नाव पुतना होतं. आणि क्रता त्रेता युगामध्ये आतून सजलेली बाई होती, तिचं नाव शबरी होतं. पुतना वरून सुंदर होती आणि शबरी आतून सुंदर होती. शबरीला आयुष्यात ब्रश भेटला नाही ताईसाहेब दात घासायला. शबरीनं आयुष्यात कंगवा घेतला नाही डोकं इचरायला. शबरीनं आयुष्यात कुठलंच मेकअप केलं नाही. तरी विश्वाच्या मालकानं तिला अंतकरणात घेतलं. तिचे येणे जाणे खुंटले. आणि पुतना इतकी सुंदर होती, इतकी सुंदर होती, शोषून मारली. वरून सुंदर होती ना आतून नव्हती. ही देवाला आतून सुंदर असलेली माणसं आवडतात. गोपाळ ही अशी दिसायला जरी साधी असतील पण अंतकरणात इतकी सात्विक आणि सदाचारी होती. त्यांच्या सानिध्यात विश्वाचा मालक राहिला. गोपी रासक्रीडा केली आणि याच गोपाळांच्या सानिध्यामध्ये विश्वाच्या मालकानं काला केला. जीवनो भय जायते नाम कृतुक पाप क्षालन हितार्थायाम प्रसादे रस्तु कवलायाम व्याधी निरशन हितार्थायाम प्रसादे भवमुक्ते यत सर्वाति संगायाम जायते सर्व दोषानाम कवलाम प्रसादे रस्तु. गोपाल कृष्ण भगवान ईश्वर
काय मीटर जपत नव्हतं, म्हणजे जळत नव्हतं. मागून सांगितलं आवरा म्हणून मी आवरलं. विठाला 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 विठ्ठला विठ्ठला काय होतं माहितीये का, काही काही ठिकाणी लय मोठे आचारी झाले की शिरा नदीलाच जातो. 2-4 असल्यावर कोणी जाळ लावतंय, कोणी तूप टाकतंय, कोणी पाणी टाकतंय. पण हे म्हणला जाळ लावा, ते म्हणला तूप टाका, ते म्हणला पाणी टाका. टाकला पत्रा होतं, पियावा लागला शिरा. विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्म्याची लीला. मला काय सांगत राहतो अजून, तुम्ही म्हणताल तो काय ताण घ्यायचा त्याला. हो. तिकडे फोडणी झाली आणि कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं आणि लगेच निरोप आला. काय नाही, मांजर पलीकडे उडू आणि लागली आणि कडीतच पडली. आता कडीचं सगळं साहित्य, पण हरभऱ्याची डाळ जालन्याहून आणायची, तो पुन्हा चलू द्या. पुन्हा गाई गावात नेल त्यानं, पुन्हा गाई गावात. विठाला विठाला एरवी कसं असतं, आता इथं माणसं एवढे येतं, 10-5 पंचक्रोशीचा कार्यक्रम.